नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आपण बघितलं की अर्जुन आणि सायली दोघे जण सदा लोखंडे याच्या घरी गेलेले असतात आणि त्यांना सायलीच्या फोटोबद्दल विचारणा केलेली असते. तेव्हा सदा लोखंडे आणि मैनावती यांनी सांगितलेलं असतं की सायलीचा दाखवलेला फोटो हा खरं तर आमच्या मुलीचा फोटो नाही आहे. तो फोटो महिपतने आमच्या फॅमिली फोटोमध्ये लावायला सांगितला होता, असं इकडे सदा लोखंडेने अर्जुनला सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला महिपतचं या सगळ्यामध्ये काय कनेक्शन असेल हे शोधून काढायचं असतं आणि त्यासाठी अर्जुनने गुलाबबाईची भेट घेण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये खरं खोटं करण्यासाठी अर्जुन गुलाबबाईच्या घरी गेलेला असतो आणि तिच्याबरोबर विचारणा करत असताना सदा लोखंडे आणि मैनावती यांचा खोटारडेपणासुद्धा अर्जुनच्या पुन्हा एकदा समोर आलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, या सगळ्याच्या मुळाशी महिपत आहे हे सुद्धा गुलाबबाईने अर्जुनला सांगितलेलं असतं. जेव्हा इथे महिपतचं कनेक्शन या सगळ्याच्या प्रकरणाशी आहे अर्जुनला कळताच इथे अर्जुनने महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो आणि तो निर्णय म्हणजे प्रिया आणि मैनावती या दोघांची DNA टेस्ट करायची असा निर्णय अर्जुनने घेतलेला असतो, कारण त्याला प्रियावरती संशय आलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, एका बाजूला मंदिरामध्ये इथे प्रतिमाने महिपतला बघितल्यानंतर तिला चक्कर आलेली असते आणि जेव्हा महिपतला बघितल्यानंतर प्रतिमाला चक्कर येते तेव्हा सायली आपल्या मोबाईलमध्ये असलेला महिपतचा फोटो प्रतिमाला दाखवते आणि म्हणते की या माणसाला बघितल्यानंतर तुम्हाला त्रास होतो का. तेव्हा इथे प्रतिमाने 22 वर्षांपूर्वीचा खुलासा केलेला असतो. 22 वर्षांपूर्वी जेव्हा आमचा अपघात झाला तेव्हा याच माणसाने जळकं लाकूड घेऊन माझ्या तोंडावरती मारलं होतं आणि ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. हा खुलासा आता प्रतिमाने अर्जुन आणि सायली या दोघांच्याही समोर केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता मैनावती आणि सदा लोखंडे यांची भेट घेतल्यानंतर अर्जुन आणि सायली या दोघांच्या समोर एक सत्य आलेलं असतं आणि ते म्हणजे की सायली ही त्यांची मुलगी नाही आहे. आणि अर्जुनने जो फोटो आता सायलीचा फोटो म्हणून मैनावती आणि सदा लोखंडेला दाखवला, मुळात ही त्यांची मुलगी नाहीच आहे. मग ही तुमची मुलगी नाही, मग तिचा फोटो तुमच्या फॅमिली फोटोमध्ये कसा, असा प्रश्न विचारल्यानंतर इथे आता मैनावती म्हणते की महिपत शिखरे शेठ आहेत ना, त्यांनी या मुलीचा फोटो आम्हाला आणून दिला आणि हा फोटो आमच्या फॅमिली फोटोमध्ये लावायला सांगितला. तेव्हा प्रेक्षकांनो, महिपतने त्यासाठी आम्हाला पैसे देऊ केले होते, आम्हाला रोकड मोजली होती असं सांगितलं जातं, म्हणून हा फोटो आम्ही आमच्या फॅमिली फोटोमध्ये लावून ठेवला, असं इथे मैनावतीने अर्जुनला सांगितलेलं असतं. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेजण आता घरी येतात, पण त्याच्या आधी अर्जुनने मैनावती आणि सायली यांचे आता सॅम्पल घेतलेले असतात DNA टेस्टसाठी आणि ते चैतन्यकडे दिलेले असतात आणि ते सॅम्पल तिथूनच ते लॅबला पाठवलेले असतात, जेणेकरून ते पुन्हा कुणीतरी त्याच्याबरोबर छेडखाणी करू नये असं अर्जुनला वाटत असतं. त्यामुळे चैतन्य येऊन मैनावती आणि सायलीचे सॅम्पल घेऊन DNA टेस्टसाठी द्यायला जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने ठरवलेलं असतं की उद्या तर रिपोर्ट येणार, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुलाबबाईला भेटायला जायचं आहे. तेव्हा अर्जुन गुलाबबाईला भेटायला आलेला असतो आणि तिथे आल्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गुलाबबाईबरोबर विचारणा करत असताना इथे अर्जुन म्हणत असतो की तुम्ही मला सांगा, तुम्ही हा फोटो जेव्हा बघितलात तेव्हा म्हणालात की ही मुलगी तुमच्याकडे होती, ही चोऱ्यामाऱ्या करत होती, हिच्या आईवडिलांनी तिला तुम्हाला विकलं आणि तिचे आईवडील आहेत मैनावती आणि सदा लोखंडे, असं सुद्धा तुम्ही मला सांगितलं होतं ना. तेव्हा गुलाबबाई म्हणते हो, मी असंच तुम्हाला सांगितलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो मग त्या लोकांचं म्हणणं असं आहे की त्यांनी हा फोटो बघितल्यानंतर ते म्हणाले की ही मुलगी त्यांची नाही आहे म्हणून, आणि त्यांनी कुठल्याही मुलीला तुम्हाला विकलंच नाही आहे. तेव्हा गुलाबबाई म्हणते खोटं बोलतायत ते लोक, ही मुलगी त्यांचीच आहे, कारण मीच त्यांच्याकडून विकत घेतली होती. तेव्हा अर्जुन म्हणतो हे कसं शक्य आहे,
जर हा फोटो माझ्या बायकोचा आहे आणि जर ही माझी बायको त्यांची मुलगीच नाही आहे, तर तुम्ही कुठल्या मुलीबद्दल बोलताय? तेव्हा इथे अर्जुन पुन्हा एकदा सायलीचा म्हणून प्रियाचा फोटो इथे आता गुलाबबाईला दाखवतो. इथे अर्जुन आता फोटोमध्ये कन्फ्यूज झाला आहे. फोटो तो खरं तर सायलीचा नाहीच आहे हे अर्जुनला माहीत नसल्यामुळे तो सारखा सायलीचा फोटो म्हणून प्रियाचा फोटो दाखवत असतो. तेव्हा गुलाबबाई म्हणते, अहो आपण इतके दिवस याच तर फोटोबद्दल बोलतोय ना, याच फोटोबद्दल बोलतोय आपण. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की एक मिनिट, तुम्ही म्हणताय की तुम्ही ह्याच फोटोबद्दल एवढे दिवस बोलताय, म्हणजे अजून ही गोष्ट तुम्ही कुणाला सांगितली आहे का या फोटोबद्दलची? तेव्हा इथे आता गुलाबबाई एका क्षणाचाही विचार न करता म्हणते, हो महिपत शेठला सांगितलं आहे ना, महिपत शेठला सांगितलं आहे या फोटोबद्दल. तर प्रेक्षकांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता महिपतच्या नावाला प्रत्येकाने हायलाईट केले. कारण का, तर महिपत या प्रकरणामध्ये फसला पाहिजे म्हणून. आणि हे कारस्थान केले प्रियाने. कारण प्रियाला माहिती आहे आज ना उद्या माझं नाव बाहेर येईल. पण जर इथे आता महिपतवरती सगळं प्रकरण ढकललं तर जास्त बरं होईल ना. माझी वाट लावायची म्हणून या महिपतने माझ्या आईवडिलांना तयार केलं. पण आता या प्रकरणामध्ये मी महिपतलाच फसवणार. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गुलाबबाई म्हणते की हा फोटो महिपत सरांनीच मला दाखवला होता आणि ही मुलगी तर चोऱ्यामाऱ्या करायची. त्यानंतर कळतं की इथे मैनावती आणि सदा लोखंडेला सुद्धा हा फोटो जबरदस्तीने महिपतने लावायला सांगितला होता. म्हणजे याचा अर्थ हा जो फोटो आहे तो नेमका आहे तरी कुणाचा? माझ्या बायकोचा तर नसूच शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन आता टेन्शनमध्ये आलेला असतो, भयंकर टेन्शनमध्ये आलेला असतो. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो की पण एक गोष्ट लक्षात येत नाही आहे, हे सगळं जरी महिपतने करायला सांगितलं असलं तरी पण मग ही माझी बायको मैनावती आणि सदाची मुलगी नाही आहे. मग तरीसुद्धा DNA टेस्ट केल्यानंतर इथे ते सॅम्पल मॅच कसे काय झाले? हे कसं काय होऊ शकतं? म्हणजे सायली त्यांची मुलगी नाही आहे. महिपतने खोटा फोटो लावायला सांगितलंसुद्धा असेल मला त्रास द्यायला. पण मग DNA टेस्ट कशी काय मॅच झाली? तिथे नक्की कुणाचे सॅम्पल आणले असतील? तेव्हा इथे अर्जुनला संशय येतो, कदाचित आता मैनावतीच्या बाकीच्या मुली आहेत. तर जेव्हा मी DNA टेस्टसाठी सॅम्पल दिले तेव्हा कदाचित त्यांच्या एखाद्या कुठल्या दुसऱ्या मुलीचे सॅम्पल त्याच्यामध्ये टाकण्यात आले असतील का? तेव्हा इथे अर्जुनच्या मनामध्ये आता खूप गोंधळ उडालेला असतो. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनच्या समोर एक गोष्ट आलेली असते. तर अर्जुनने बाहेर पडल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट नोटीस केलेली असते आणि ती म्हणजे प्रिया आणि मैनावती आणि सदा लोखंडे या तिघांना आता अर्जुनने एकत्र बघितलेलं असतं. आणि त्या तिघांना एकत्र बघितल्यानंतर संशयाची सुई प्रियावरती जाऊन थांबते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुनने त्या तिघांना एकत्र बघितल्यानंतर त्याला इथे डाऊट येतो की कदाचित या सगळ्यामध्ये प्रियासुद्धा इन्वॉल्ड असू शकते. घरामध्ये जर इथे DNA सॅम्पल बदलले असतील तर, प्रियाने जर काहीतरी खुरापती केली असेल तर मला कुठेतरी वाटतंय या सगळ्यामध्ये ह्या प्रियाचा हात जरूर आहे. आणि तेव्हा अर्जुन म्हणतो की हा विचार मी आधी का केला नाही? चोऱ्यामाऱ्या करणारी मुलगी, इथे लोकांना फसवणारी मुलगी सायली तर मुळीच नाही आहे. आणि सायली लहानपणापासूनच जर इतकी गुणी मुलगी आहे असं मधुभाऊ म्हणतात, तर ती चोऱ्यामाऱ्या करायला गेली तरी कुठे आणि कधी? लहानपणापासून तर ते मधुभाऊंच्या आश्रमात आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन म्हणतो की मला आधी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. प्रियाचा खरा खोटारडेपणा मी सगळ्यांच्या समोर आणला पाहिजे. तिची तर मी चौकशीच करत नाही आहे. तिने सांगितलं की ती तन्वी आहे आणि आम्ही सगळ्यांनी ते मान्य पण केलं. पण जशी इथे आता सायलीच्या आईवडिलांचा शोध घेतला जातो आहे, तिचे इथे DNA टेस्ट वगैरे मॅच केले जात आहेत, मग इथे प्रियाचे सॅम्पल घेऊन तिची DNA टेस्ट केली तर कुठे बिघडते असं अर्जुनच्या मनात आलेलं असतं. अर्जुन म्हणतो की आम्हाला तर कधी कधी वाटतं की ही तन्वी प्रतिमा आत्या आणि सिनियरची मुलगी नाहीच आहे. हे दोघेजणं खूप वेगळे आहेत आणि तन्वी खूप वेगळी आहे. मग मला असं वाटतं की यांची जर DNA टेस्ट पुन्हा एकदा केली तर. आणि म्हणून प्रेक्षकांनो अर्जुनने एक खूपच मोठी युक्ती केलेली असते आणि ती म्हणजे अर्जुनने मैनावती आणि प्रिया यांची DNA टेस्ट करण्याचा निर्णय घेतलेला असतो कुणालाही न सांगता. आणि त्यानंतर अर्जुनला सायली मैनावतीचा DNA रिपोर्ट मिळालेला असतो
आणि जो की निगेटिव्ह आलेला असतो. सायली त्यांची मुलगी नाही आहे हे पुराव्यानिशी सिद्ध झालेलं असतं. अर्जुन म्हणतो, हे बघा, जर सायली यांची मुलगी नाही आहे आणि आता जर DNA रिपोर्ट मॅच झाले नाहीत मग तेव्हा कसे काय झाले? म्हणजे नक्कीच कुणीतरी रिपोर्टरबरोबर छेडखानी केलेली आहे, सॅम्पलबरोबर छेडखानी केली हे अर्जुनच्या लक्षात येतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनने आता त्या क्षणी ठरवलेलं असतं की घरामध्ये आमच्या रूममध्ये डोकावणारी व्यक्ती म्हणजे एकच, आणि ती म्हणजे प्रिया. हे जर सगळं प्रियाने केलं असेल तर का आणि कशासाठी? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन आता महत्त्वाचा निर्णय घेतो की प्रियाची आणि मैनावतीची DNA टेस्ट करायची, कारण त्या तिघांना एकत्र बोलताना अर्जुनने मार्केटमध्ये बघितलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, प्रियानेच इथे गुलाबबाईला आणि मैनावती आणि सदाला महिपतचं नाव हायलाईट करायला सांगितलेलं असतं, जेणेकरून या प्रकरणामध्ये अर्जुनच्या नजरेत फक्त महिपत यावा आणि या प्रकरणामध्ये महिपत अडकावा. कारण इथे महिपतपासून प्रियाच्या जीवाला धोका आहे आणि एकदा का हा महिपत अर्जुनच्या मार्फत जेलमध्ये जाऊन बसला की माझ्या इथे गळ्यावरची टांगती तलवार निघून जाईल असं प्रियाला वाटत असतं. पण इथेच आता प्रिया चुकते, कारण अर्जुनच्या लक्षात आता प्रियासुद्धा हायलाईट झालेली असते आणि म्हणूनच मैनावती आणि प्रियाचे DNA सॅम्पल त्याने मिळवलेले असतात आणि ते आता टेस्टिंगसाठी सुद्धा दिलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया आणि मैनावती यांचे DNA रिपोर्ट मॅच होतात. कारण का? DNA सॅम्पल मॅच होण्याचं कारण म्हणजे प्रिया खरोखर मैनावतीचीच मुलगी असते. पण इथे प्रियाने ती मैनावती आणि सदाला सांगितलेलं असतं की अर्जुन तुम्हाला सोडणार नाही आहे, तुम्ही एक काम करायचं, हे प्रकरण आता महिपतवरती शेकवायचं. म्हणायचं की महिपत शिखरे इथे आले होते आणि त्यांनी जबरदस्तीने हा फोटो माझ्या इथे फॅमिली फोटोमध्ये लावायला सांगितला होता. तेव्हा मैनावती म्हणते, अगं पण ही खरोखरच आमची पोरगी आहे. तेव्हा प्रिया म्हणते, गप्प बसा हो, अर्जुन सायली सोडणार नाही तुम्हाला, ही तुमची मुलगी आहे असं म्हणताय ना, पण त्याला असं वाटतंय तो त्याच्या बायकोचा फोटो आहे आणि तुम्हाला नाही माहिती तो किती डेंजरस आहे ते. तुम्ही फक्त एवढंच बोलायचं की ही तुमची मुलगीच नाही आहे, मेली असेल, कुठेतरी गेली असेल असं म्हणा. ही तुमची मुलगी नाही आहे आणि हा फोटो जबरदस्तीने तुम्हाला महिपतने लावायला सांगितलं आहे, एवढं फक्त सांगा. हे आता प्रियाने केलेलं प्रकरण असतं, पण ते आता अर्जुनच्या समोर आलेलं असतं. कारण प्रेक्षकांनो, DNA रिपोर्ट आल्यानंतर इथे आता प्रिया आणि मैनावती यांचे DNA सॅम्पल मॅच झालेले असतात. तेव्हा अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते की नक्की चाललंय तरी काय, हे घडतंय तरी काय असं त्याला वाटत असतं. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो, इथे सायली आणि प्रतिमा मंदिरामध्ये गेलेले असतात. तेव्हा साक्षीला एका गुरुजींनी सांगितलेलं असतं की तुझ्या मनामध्ये खूप गोंधळ सुरू आहे, तुला जर या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल, तुला तुझ्या मनासारखं आयुष्य जगायचं असेल ना, तर तू तुझ्या जवळच्या व्यक्तीला किंवा तू स्वतः मंदिरामध्ये जा आणि पूजा अर्चा कर, देवीचा धावा कर, नक्कीच तुला तुझा मार्ग सापडेल. तेव्हा महिपत आता मंदिरामध्ये आपल्या मुलीसाठी देवाची पूजा करायला गेलेला असतो आणि तिथेच प्रतिमा आणि सायली दोघीजणी गेलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मंदिरामध्ये जेव्हा प्रतिमा महिपतला बघते तेव्हा ती पुन्हा पॅनिक होते. 22 वर्षांपूर्वी घडलेला अपघात तिला आठवतो, तिच्या चेहऱ्यावरती मारलेलं ते जळकं लाकूड तिला आठवतं आणि ती पुन्हा चक्कर येऊन खाली पडते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली धावत पळत येते, कारण प्रतिमा तू तू असं म्हणत असताना महिपत तिला अग्नीची भीती दाखवतो आणि तिला चक्कर येते. तेव्हा इथे सायली धावत पळत आल्यानंतर ती म्हणत असते की प्रतिमा आत्यांना नक्की कशाची भीती वाटली, आगीची भीती वाटली की या महिपत शिखरेची भीती वाटली. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली अर्जुनला फोन करते आणि प्रतिमाला घरी घेऊन जाते. तेव्हा सायलीला असं वाटत असतं सातत्याने की इथे प्रतिमा महिपतलाच बघून घाबरली. आणि तेव्हा सायली आपला मोबाईल काढते आणि महिपतचा फोटो प्रतिमाला दाखवते आणि म्हणते की प्रतिमा आत्या, तुम्ही मंदिरामध्ये का घाबरलात, तुम्ही या माणसाला बघून घाबरलात का? तेव्हा इथे प्रतिमा आता महिपतचा फोटो बघितल्यानंतर खूपच जास्त घाबरते आणि तिला पुन्हा जो अपघात घडलेला असतो ते सगळं चित्र तिच्यासमोर उभं राहतं. आणि ती सायली अर्जुनला म्हणते, हाच तो माणूस आहे ज्याने आमच्या अपघाताच्या वेळी माझ्या चेहऱ्यावरती जळकं लाकूड मारलं होतं, महिपत शिखरे. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, गुलाबबाईच्या इथे महिपत, मैनावती सदाच्या इथे महिपत आणि त्याचबरोबर इथे प्रतिमाने सुद्धा महिपतचं नाव घेतलेलं असतं. तर सगळीकडे फक्त महिपतचं नाव अर्जुनला ऐकू आलेलं असतं आणि म्हणूनच या सगळ्याच्या मुळाशी महिपत तर आहेच, पण प्रियासुद्धा आहे आणि ही गोष्ट अर्जुनने शोधून काढलेली असते.
कारण त्याने प्रिया आणि मैनावतीची DNA टेस्ट केलेली असते आणि त्यांचे सॅम्पल मॅच झालेले असतात. त्यांचा DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला असतो.